गोष्टीची वाट बघत होतो. आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून जे लाभलेले डॉक्टर रमेशजी पांडव यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं बीज भाषण करावं. पूजनीय यशवंत महाराजांच्या या तीर्थक्षणी मला या ठिकाणी बोलावलं आहे म्हणून सुरुवातीलाच संयोजकांचे धन्यवाद देतो. सभा मंचावर किशोर बगडियाजी आहेत, पूज्य श्री मनीषा दीदीजी आहेत, समोर वारकरी संप्रदाय आणि अन्य सांप्रदायिक मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. विराट हिंदू संमेलन आहे. सटाणा शहरातील विविध उद्योग क्षेत्रातली पण मंडळी इथे आहेत, नोकरदार आहेत, सरकारी अधिकारी, गैरसरकारी अधिकारी आहेत, महिला पुरुष सगळे मिळून जोगळा झालेले आहेत. माझ्या अंदाजानं आत्ताच्या या संमेलनाची संख्या साधारणपणे 200 असे मी गृहीत धरतो. पंचपरिवर्तन हे आत्ता आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यात आलं. मी फुले शाहू आंबेडकर तत्वज्ञानाचा अभ्यासक आणि प्रचारक आहे. विराट हिंदू संमेलनात याला कशाला आणलं असं कोणाच्या मनात येऊ शकतं. हे मध्येच काय आणलं, आम्ही तर वेगळंच ऐकलं होतं, हे काय सुरू झालं. पण तुम्हाला मी नाराज करणार नाही. मंडळी, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णूचा एक श्लोक त्यांनी म्हटला, त्याच्या पुढचा श्लोक साधारणपणे कोणी म्हणत नाही, माहिती नसतो आपल्याला. तो श्लोक असा आहे, अखंड मंडलाकारम येन येन व्याप्त चराचरम तेन दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. ही हिंदुत्वाची व्याख्या आहे. म्हणजे काय? अखंड मंडलाकारम, मी आणि माझं कुटुंब हा पहिला बिंदू धरला, त्याच्यावर मी पेन ठेवला आणि जर वर्तुळ काढायला सुरुवात केली तर जे बाहेरचं वर्तुळ येईल तो येईल समाज, समान पद्धतीनं जन्मलेला म्हणून समाज. तसंच पुन्हा मी पेन उचलला नाही, गोल फिरवत गेलो तर पलीकडच्या बाजूला येतील पशु, पक्षी आणि अन्य वनस्पती जीवसृष्टी. तसंच तुम्ही आणखीन पलीकडे गेलात तर मग येतात पाणी आणि विविध प्रकारचे जड पदार्थ, ज्यांना आपण मानतो ते जड नाहीत पण जड मानतो. तसंच आणखीन पलीकडे गेलो की पृथ्वी संपली. नाही, वर्तुळ संपत नाही, अखंड मंडलाकार संपत नाही. तसंच आणखीन तुम्ही फिरवत फिरवत पुढे गेलात की नवग्रह, नवे किती ग्रह आहेत माहिती नाही. एका सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत तर 3 × 10⁹ इतके एका सूर्यमालेमध्ये आहेत. अशा अनंत सूर्यमाला आहेत. म्हणून आम्ही शेवटचं टोक अनंत म्हणून सोडून दिलंय. यांचं जे एकमेकाशी असणारं नातं आहे ना, ते नातं सुखद, सौंदर्यपूर्ण, एकमेकाला सांभाळणारं असलं की त्याला म्हणायचं हिंदुत्व. कशी सुरुवात होईल? मी आणि माझं कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये आम्ही कसं राहायचं ते स्वबोध आणि कुटुंब प्रबोधन केलंय. मनीषाताई मला परवा एक विदुषी भेटल्या, परदेशातून जाऊन आल्या होत्या, तुमच्यासारख्याच होत्या. त्या गेल्या होत्या परदेशातल्या स्वित्झर्लंड मधल्या एका माणसाचं लग्न लावायला, तरुणाचं लग्न लावायला. याचं कारण असं की त्यानं भारतीय मुलगी पसंत केली होती. त्यानं भारत पाहिलेला नव्हता पण भारतीय मुलगी पसंत केली होती. पौरोहित्य संपलं. इथे लगेच तुमच्या लक्षात आलं असेल, महिला पुरोहित असतात. देशामध्ये जातात. त्या पौरोहित्य संपलं, लग्न लावणं संपलं, संस्कार विधी संपला, विवाह संस्कार सोहळा संपला
आशीर्वचन संपलं, ज्याला तुम्ही मंगलाष्टक म्हणता, वैदिक भाषेत त्याला आशीर्वचन असं म्हणायचं. ते संपलं आणि त्याच्यानंतर मग त्या मुलाला, तो जो स्विस आहे, त्याला त्या पुरोहित बाईंनी विचारलं, तू भारतीय मुली का पसंत केली? त्यानं दिलेलं उत्तर मगाशी ताईंनी दिलंय, पण ते मी वेगळ्या स्वरूपात सांगतोय. त्या मुलाने सांगितलं, निदान माझ्या मुलांना तरी आई वडिलांचं दर्शन घडावं म्हणून मी भारतीय मुलगी केली आहे. असाच एका कार्यक्रमात गेलो होतो, सगळे माझ्यासारखे डंगरे गोळा झाले होते. तिथं भाषण चालू होतं एकाच. त्या गृहस्थाने सांगितलं, लहानपणी पाळणा घर, मग म्हातारपणी वृद्धाश्रम का नको? लक्षात येतंय? आम्ही तारुण्यात असताना आम्हाला त्रास होऊ नये, नोकरी पाणी जो काही असेल तो, त्याच्यामुळे लहान मुलांना पाळणा घरात ठेवायचं. ते आक्रोश करत असतात, त्याला आई आणि बाप हवे असतात, त्याला माया हवी असते, त्याला प्रेम हवं असतं. त्यावेळेस त्याला तुम्ही कवटाळणार नाही, जवळ करणार नाही, त्यावेळेस ते तसंच बोंबलत राहतं. म्हातारपणी तुम्हाला असं बोंबलायला लावलं तर बिघडलं कुठं? कुणाला दोष देता? म्हणून काळजी घेतली पाहिजे. आवश्यक आहे तेवढं दोघांपैकी एकाला कमावलं तर हरकत नाही. निदान आपलं मूल 5, 7, 8 वर्षाचं होस तर तरी महिला मंडळींनी कामाला न गेलेलं बरं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय, नाहीतर तुमचा वृद्धाश्रम पक्का आहे, पुन्हा बोंबलायचं नाही. महिलांनी नोकरी करू नये असं मी म्हणत नाही, उलट झालं तरी चालेल. आता तोही ट्रेंड सटण्यापर्यंत यावा अशी माझी अपेक्षा आहे. पुरुषांनी घर सांभाळून बायकोनी नोकरी करावी, काय हरकत आहे? काय नाही म्हणायचं. असा ट्रेंड सुरू झालाय पाश्चात्य जगात आता आहे. भारतातून तिथं गेलेले लाभशेटवार नावाचे माझे मित्र आहेत, त्यांचे भाऊ येतात दरवर्षी इथे. ते घर सांभाळतात, बहिणी कामाला जातात. काय बिघडलं? मुलांना कोणीतरी सांभाळलं पाहिजे ना. आणि त्यामुळे हा जो कुटुंब नावाचा प्रकरण आहे ते मध्यवर्ती आहे. तिथून असंच थोडस आपण पुढे गेलो की मग समाज येतो. मग माझं या कुटुंबाचं आणि समाजाचं, इथे जाती पातीचं मी बोलत नाही, इथे वर्णाचं मी बोलत नाही, इथे मी माणसांचं बोलतोय आणि मर्यादित स्वरूपात बोलायचं झालं तर हिंदू समाजाचं बोलतोय. या सगळ्या समाजाशी माझं नातं कसं असलं पाहिजे? तर ते जे नातं आहे ते सौहार्दपूर्ण असलं पाहिजे, सहृदयतेचं असलं पाहिजे. जशी माझी मुलं तशी त्याची मुलं, तशी त्याची मुलं तशी माझी मुलं, जसं त्याचं घर तसंच माझं घर, जसे त्याचे पाहुणे तसेच माझे पाहुणे, जसं त्याचं दुःख आहे तसंच माझं दुःख आहे, तुझं दुःख ते माझं दुःख, हे सांगणारे आहेत आमचे तथागत गौतम बुद्ध. 2500 वर्षापूर्वी त्यांनी समरसतेची व्याख्या दिली आहे. लक्षात घ्या. माझ्याकडे ते पुस्तक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून ही जी समरसतेची व्याख्या आहे ती या ठिकाणी आणखीन थोडीशी मी स्पष्ट करणार आहे. वाईट वाटून घेऊ नका, मी उपदेश करायला आलेलो नाही, मी फक्त सांगायला आलोय की इकडेही थोडंसं लक्ष द्या. देत असाल तर फार छान, नसाल तर सुरू करा. म्हणजे काय? सटाणा शहरात सेवा वस्त्या म्हणजे झोपडपट्ट्या किती? 4, 5, 10 नक्की आहेत. एकदा कधीतरी मोजा ना. मी का विचारतोय? कारण मी अखिल भारतीय झोपडपट्टी प्रमुख आहे म्हणून मला संघानं ते काम दिलंय. आपल्या शहरात 5-10 काहीतरी झोपडपट्ट्या असतील. पहिला प्रश्न, त्या झोपडपट्ट्यातून किती मंडळी ह्या कार्यक्रमात आले असतील? विचारणार नाही, हात वर करू नका, पण जज करा. लेट्स जज. किंवा उलट, आपल्यापैकी किती मंडळींची तिथे मैत्री किंवा सख्य भावना आहे? सोनवणीताई, अवघड प्रश्न पण जावं लागेल. कारण भाऊ आहेत ना, तुम्ही बंधुत्वाचं नातं जोडलंय. सर्व भारतीय माझे बंधू आहेत, मला परंपरेचा अभिमान आहे म्हणलं ना, म्हणल्यानं नाही ना होत. कधीतरी एकदा असंच उठून ताड, पण तिथे ताड चालत गेलं म्हणजे चल गोपीनाथराव चलो चाय पिणे अपने घर, काय हरकत आहे? हा, हे खरं आहे का? असं एकदम दोन कुणाला म्हणलं तर गेल थोतरीत ठेवून
असं नाही म्हणतात. मैत्री करावी लागते, माग काढावा लागतो, कुठून तरी संबंध काढावा लागतो. अर्ध्या दिवशी मला बाजारात बघितलं होतं, तुम्हीच आहेत का ते? असं आहे का? मला तुमच्याशी बोलायचं पण बोलायचं राहिलं, येतं काय? जरा बसू आपण इकडं. झालं सुरू. सटाणा तालुका आणि त्यातल्या अंतर्गत भागात माणसाला हे समजून सांगायची आवश्यकता नाही की दोस्ती कशी करावी. काही करता येतं, उगाच आता एखाद्याला असं करायचं. ते म्हणलं, कोण आहेस तू? राम राम, मी तुमचा पाहुणा होय. पाहुणा, तुला तर कधी पाहिलं नव्हतं, मी पाहिलंय तुम्हाला. नाही पण तुम्ही कुठले? मी तिकडलाच आहे. झालं सुरू. काहीही करा पण दोस्ती करा. मग पुढचा टप्पा, कुटुंब मैत्री करा. कधीतरी नवरा बायकोला घरी चहाला, जेवायला, सणाला, व्रताला बोलवा. त्यालाही वाटतं मग आपल्याहीकडे त्यांना बोलवावं. आम्ही हा प्रयोग गेली 50 वर्ष करतो आहोत. असंच एकदा आमच्या संभाजीनगर शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. तिथे आम्ही सगळे उभं राहिलो. असे आम्ही जे स्टेजवर बसलेलो होतो ना, बगड्याजी, दीदी, मी, आमचे जोशी काका, आम्ही सगळे चौकात जाऊन उभे राहिले. त्यातल्या एकेका घरातून आम्हाला एक एक मनुष्य आलं आणि त्या झोपडपट्टीत जेवायला घेऊन गेलं. अशी आम्ही 59 मंडळी होतो. कामगार जसे उभं राहतात ना, तसे आम्ही उभं राहिलो होतो बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर. ती मंडळी आली, आम्हाला जेवायला घेऊन गेली. परत आलो आणि मग त्याच्यानंतर आम्हाला तिथून विदा व्हायचं होतं. घडलेले कार्यक्रमच सांगतोय. तिथून निघण्यापूर्वी ज्यांनी मला जेवायला बोलावलं होतं त्यांना मी विचारलं, माझ्याकडून काहीही मिळणार नाही हे नक्की तुम्हाला माहिती असताना तुम्ही मला इतकं चांगलं भोजन का दिलं? झोपडपट्टीतल्या माणसाचे उद्गार आहेत, कान खोलकर सुनलो. सोनवणीताई, मी आणि तुम्ही देवाबद्दल निश्चित भाषणं छान छान करू. तुमच्या इतकं कोणाला चांगलं करता येणार नाही, मला सुद्धा नाही. पण मलाही थोडं थोडं भाषण, हे ताई पण छान बोलले, ताई पण बोलले. पण त्याचं वाक्य मला फार आठवणीत राहिलं. ते सांगायसाठी मी इथं आलोय. ते म्हणाले, कोण्या रूपानं देव घरी येऊन जातो हे का सांगता येतं? लक्षात घ्या. मग गडबड कुठे आहे? बेगम अख्तरची छान गझल आहे. आपल्यापैकी जर गाण्यातले कोणी दर्दी असतील तर त्यांना हे खूप छान आवडेल. अमरी हटरिया पे आ जाओ सावरिया, सारा झगड़ा खत्म हुई जावे. तू येत नाहीस एवढीच तक्रार आहे. आलास की झगडा संपला. झगडा दुसरा कुठं आहे? लक्षात घ्या. या आपण स्वतःहून जा, बोलवा. ठरवायचं का असं? विराट हिंदू संमेलनाच्या निमित्तानं पुढच्या 3, 4, 5, 6 महिन्यामध्ये दिवाळी पूर्वी निदान एका कुटुंबाला तिथल्या झोपडपट्टीतल्या आपल्या घरी बोलवू आणि आपणही त्याच्याकडे जाऊ. 200 कुटुंबांनी असं केल्याचा रिपोर्ट मला जोशी काका दिवाळीनंतर देतील का? अवश्य देतील. धन्यवाद. भारत माता की जय. यालाच हिंदू संघटन म्हणायचं, बाकी काही नाही. हो, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल असं हिंदू संघटन RSS ने सांगितलं ते आम्ही कान खोलकर सुनलो. हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, हिंदू समाज, हिंदू संघटन हे शब्द RSS ने दिलेले नाहीत. मी चिमटाकडून तुम्हाला सांगतो, मी शुद्धीवर आहे. या शब्दाचा पहिला उद्गाता छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, तिथून प्रारंभ आहे. लक्षात घ्या. घोर भई जग जागी, घोर भई जग जागी, सूरज की पहली किरणों से दूर अंधेरा भागे, घोर भई जग जागी, घोर भई जग जागी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाजू उलटवली. कल्पना करा ना, आज एखाद्या गल्लीत कुणीतरी दुष्ट मनुष्य राहतो, त्याच्याशी भांडण झालेलं आहे. तिथं जर तुम्हाला एकट्याला जायचं रात्री 12 वाजता म्हणलं, हा मनुष्य एवढासा
6.5 फूट उंचीच्या अफजल खानाला भेटायला गेला हो. कल्पना करू शकता? इतिहासात नव्हे पुराणात एक तरी उदाहरण दाखवा, एक उदाहरण दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज तिथं जाऊन त्याचं पोट फाडून आले. काय मानसिक ताकद असली पाहिजे हो. काय शारीरिक असो नसो, मानसिक ताकद काय भयंकर आहे. याला तर फाडीलच. तिथून प्रारंभ झाला. ही शक्ती आली कुठून? बाळशास्त्री हरदासाने 4 खंड लिहिले आहेत, कधीतरी मुळातून मिळवून वाचा. हे जे आमचे तथाकथित सेवावस्थित राहणारे, झोपडपट्टीत राहणारे मंडळी, या सगळ्यांना 18 पगड जातींना गोळा केलं. रामोशी, हेटकरी, मार, मान हे सगळे शब्द जुने आहेत म्हणून वापरतो, मला माफ करा. त्या सगळ्यांना गोळा केलं, अवघ्यांना गोळा केलं. घोड्यावर बसायचं माहिती नव्हतं, घोडे दिले, घोड्यावर बसायचं शिकवलं, परीक्षा घेतल्या. एका गडाच्या पायथ्याशी रात्री 12 वाजता जाऊन शिवाजी महाराज पोहोचले आणि निरोप पाठवला त्या गडकराला, म्हणजे वरच्या रामोशाला. दरवाजा उघडा, छत्रपती शिवाजी महाराज आलेत. त्यांनी सांगितलं रात्री 12चा समय उलटलेला आहे, आता दरवाजे उघडता येणार नाहीत. शिवाजी महाराज म्हणाले मीच ऑर्डर दिली ती. ते म्हटले तरीही उघडता येणार नाहीत कारण 12 वाजले. ते म्हणाले पण माझ्या पाठीमागे शत्रू आहे. ते म्हणाले तुमच्या संरक्षणासाठी माणसं पाठवतो, दरवाजा उघडणार नाही. शिवाजी महाराजांनी त्याचा दुसऱ्या दिवशी सत्कार केलाय. असली माणसं सेवावस्थेतून उभी केली आहेत, सेवावस्थेतून. काय भाषण केलं असेल? एकही उपलब्ध नाही हो भाषण, कुठेच भाषण उपलब्ध नाही. मला एवढंच कळतं, बाजी प्रभू देशपांड्यांनी काय म्हणून जीव द्यावा, तानाजी मालुसरांनी काय म्हणून जीव द्यावा. भाषण चांगलं झालं म्हणून नाही, नाही, जीव लावावा लागतो. हे जे जीव लावणं आहे ना, ती समरसता आहे. त्याच्याशिवाय माणसं अशी मिळत नसतात, नाही मिळत. कोण कोणासाठी जीव द्यायला लागलाय? एकाच आणि एक. तमिळनाडूमध्ये गेलो होतो. माझ्या नेहमीच्या मागणीप्रमाणे सेवावस्थित माझ्या भोजन निवासाची सोय होती. पत्राळ मांडली होती. पत्राळीवर भात, तिकडे फक्त भातच असतो. चपाती, रोटी, भाकरी, बाजरी, ज्वारी असं काही नसते. मक्याची भात गोल करून त्याच्यात ते कालवण वतलेलं, रस्सम सारम काय जे असेल ते, आणि शेजारी कुठेतरी चटणी असते. गरीब घर, तेवढंच होतं. आणि ते दणादण असे गोळे उचलून तोंडात टाकत होते. त्यांची ती पद्धत आहे. मी म्हटलं आपणही तसंच करावं, पण माझा गोळा थोडासा वर बसला. उरले सुरले 2 भोक बंद झाले. पण मंडळी तशाही अवस्थेत पाणी बिणी करून ठसका ठुसका बाजूला ठेवला. आणि मी हळूच त्याला विचारलं, का रे, हिंदू साम्राज्य दिन उत्सव तुला माहितीये? राज्याभिषेक दिन माहितीये? म्हणाल हो, आम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करतो. म्हणजे तुझा आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध? तिथल्या सेवावस्थित मी जेवायला गेलो, तमिळनाडू मधल्या. तो म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही दक्षिणेत चांगली चांगली मंदिरं पाहायला आला नसतात. ही मंदिरं इतकी सुंदर राहिली याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या, जे काही थोडंफार चांगलं शिल्लक आहे आमच्याकडं महाराजांमुळे. त्यांनी सांगितलंय हिंदवी स्वराज्य, मानवी मानवांचे, हिंदवी हिंदूंचे. आणि मग त्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की संभाजी महाराज ज्यांच्या बलिदानामुळे हे सगळे झेंडे आहेत ना, हे भगवे आहेत. ज्यांच्या बलिदानामुळे भगवे झेंडे, दुसरं काही आमच्या जवळ नाही. लक्षात घ्या. पुढच्या काळात आपल्याला असं लक्षात येईल राजाराम महाराज नवे अलीकडच्या काळातले फुले शाहू आंबेडकरांमधले जे शाहू आहेत त्यांच्याबद्दल सांगून मग मी फुल्यांकडे वळतोय. राजर्षी शाहू महाराज दिल्लीला गेले. तो पंचम जॉर्ज का कोण त्याचं पोट्ट यायचं होतं दिल्लीला. पारतंत्र्याचा काळ आहे. त्याने ती छावणी ठोकली आणि त्या छावणीला पाटी लावली हिंदू पदपादशाह यांच्या निवासस्थानाकडे. आणि त्यांच्या पोटावरही लिहिलेलं असायचं हिंदू पदपादशाह अशी बिरुदावली असायची.
त्यांनी एक नवीन दृष्टी दिली आहे, मी ती थोडीशी पुढे आणखी सांगणार आहे. परंतु राजर्षी शाहूंनी तेच स्वप्न पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. समाज सुधारणा केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या हिंदू समाजात केलेल्या आहेत. आमचे जे महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यांनी हेच केलं. त्याच्या आधी मी बाबासाहेबांच्या बद्दल बोलतोय. 1924 बाबासाहेबांचं भाषण मुळातून वाचतो. बोल महामहा नावाचं म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यात त्याने म्हणले, माझ्या मते सर्वांनीच फक्त हिंदू असे म्हणावे व जातीवाचक पोटनावे काढून टाकावी. कोणी स्वतः ब्राह्मण, मराठा, महार, चांभार, मांग इत्यादी न म्हणता हिंदू असे म्हणावे, जेणेकरून समाजात समता उत्पन्न होऊन एकी होईल आणि हिंदू म्हटल्याने कोणास कोणाचा तिरस्कार वाटणार नाही. 1924 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भरोसा बसायचा नाही, माझ्याकडे हे सगळी पुस्तकं आहेत, अर्ध्या रात्री दाखवू शकतो. 1927 महाडच्या चौदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह. ही सभा हिंदू संघटन करण्यासाठी बोलवण्यात आली आहे. बाबासाहेब. 1928 बहिष्कृत भारत हे हिंदू राष्ट्र आहे. उल्लेख आहे हिंदूंचे धर्मशास्त्र नावाचा एक एडिटोरियल आहे. आणि असा हा उच्च विद्या विभूषित अनुवंशशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इतक्या सगळ्या शास्त्रांची सगळी ठासून भरलेली शस्त्र अस्त्र आपल्या भात्यात घेऊन इथं उतरलाय हिंदू संघटन करण्यासाठी. दुर्भाग्यवश आमच्या त्यावेळच्या गाढव हिंदू समाजाला कळलं नाही. बाबासाहेब आपल्यासाठी झटतायत हे आमच्या लक्षात आलं नाही. इतक्या उच्च विद्या विभाषित माणसाला पाणी दिलं नाही. हो, कमाल आहे. भाषण तर पांडव मोठ्या पोटाच्या जिठापासून करतात, त्याला पाणी नाही दिलं. मंदिरात प्रवेश नाही का? त्याचा चिरा आम्ही घडवायचा. ताई, चिरा आम्ही घडवला, भिंती आम्ही बांधल्या, मूर्ती आम्ही बांधली, मंत्र आम्हीच रचले, आम्हाला प्रवेश नाही. काय प्रकार आहे हा? कारण स्वबोध नाही, आम्ही कोण याचा परिचय नाही. त्याने उच्चार केला, कृण्वंत विश्वमार्यम. जर असं करायचं असेल तर मग इथं आधी शेजारच्या गल्लीत जाय ना, मग तिकडच्या विश्वमार्यमच्या गप्पा हाण. दाखव, सिद्ध करून. दगडात तुला देव दिसतो या झोपडपट्टीतल्या माणसात दिसतो की नाही, सिद्ध कर, मग बाकीच्या गप्पा हाण. आम्हा गरीब, उपेक्षित, वंचित घटकांच्या मनात हेच येतं वारंवार, ही माणसं प्रामाणिक आहेत की नाहीत, सिद्ध करावं लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्षात हे सिद्ध करायचा प्रयत्न केलाय आणि समजून सांगायचा प्रयत्न केलाय, कृतीतून उतरवायचा प्रयत्न केलाय. चला आपण आपल्या समाजात जाऊया. एकूण माझ्या समाजात म्हणजे हिंदू समाजात फक्त 7,000 जाती आहेत. किती? 7,000. तर कमी पडल्या वाढतील. त्याच्यापैकी 3,000 ते 4,000 जाती अशा वंचित घटक आहेत. बरोबर घ्यायचं का नाही घ्यायचं? घ्यावं लागेल. लक्षात घ्या. त्याच्याशिवाय कसं राष्ट्र बनणार? त्याच्याशिवाय कसा देश बनणार? नाही बनणार. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिडले आणि आमच्यातून रुसून रागावून निघून गेले आणि आपल्याच भारतात जन्मलेला एक बौद्ध धम्म त्याचा स्वीकार केला. पण त्याचाच का केला मी वेगळा विचार करतो आहे. ते सगळ्यांच्या कानावर घालणं मला गरजेचं वाटतं. नाशिकच्या तीर्थक्षेत्रावर जोशी काका, मी ब्राह्मण मंडळींना भेटायला गेलो आणि त्यांच्यापैकी अनेकांना विचारलं, ब्राह्मण या शब्दाची व्याख्या सांगा. ब्रह्म जाणतो ते ब्राह्मण असं त्यांनी व्याख्या सांगितली. मी म्हणलं मला त्याचा पुरावा द्या, कुठं छापलंय? दिला असता त्यांनी, पण तत्क्षणी मी जेव्हा विचारलं तेव्हा तरी त्यांच्याजवळ नव्हता. आपल्यापैकी जर कोणाला संदर्भ सापडला तर मला पाठवून द्या. पण
असं जेव्हा ते म्हणाले त्यावेळेला मग मी गौतम बुद्धांनी ब्राह्मणाच्या दिलेल्या 43 व्याख्या त्या मंडळींच्या हातात ठेवल्या. ते म्हणजे छापील. जसं महाभारतामध्ये गीता असते तसं त्रिपिटकामध्ये धम्मपद असतं. त्या धम्मपदातला शेवटचा धडा ब्राह्मण वग्गो असा आहे. त्यातलं एक सांगितलं की दिशा कळेल, म्हणजे मग मी बामण का करू लागलो ते कळेल. 398 क्रमांकाचं एक धम्मपद आहे, ज्याला आपण रुचा किंवा संस्कृतमध्ये अभंग किंवा असं म्हणू शकतो, रचना ओवी. ती असं म्हणते, या पद्धतीने साधना करून जो बुद्ध होतो तोच ब्राह्मण होय. मला वाटतं मी स्पष्ट बोललोय. साधना आवश्यक आहे. जातीत कोणत्याही जन्माला या, साधना केल्याशिवाय, बुद्ध झाल्याशिवाय ब्राह्मण म्हणता येत नाही. मी असं म्हणण्याचं आणखीन एक कारण आहे, तेही कानावर घालून ठेवतो. आपल्यापैकी आपण अनेक मंडळी त्याचं चिंतन करावं. लक्षात घ्या मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1910 सालचं एक छोटीस न्यूयॉर्क मधलं भाषण आहे. न्यूयॉर्क अमेरिकेतलं भाषण आहे. कास्ट्स इन इंडिया, भारतातील जाती. त्याच्यात ते 2-3 सूत्र मांडतात. त्यातली 2 सूत्र लगेच कानावर घालतो. पहिलं सूत्र, जाती मनुपूर्वीही होत्या. दुसरं सूत्र, जाती ब्राह्मणांनी केल्या नाहीत. पण त्याच्या पुढचा अर्धा भाग सांगितल्यावर जरा विमान खाली येईल. याचे कारण ते त्यांच्या क्षमतेबाहेरचे होते. 7,000 जाती कसा बामन करील? आणि तिसरं सूत्र समजलं की कदाचित पहिली 2 सूत्र स्पष्ट होतील. तिसरं सूत्र असे, जात म्हणजे व्यवसाय. सोनार ही जात का व्यवसाय? सुतार ही जात का व्यवसाय? लोहार ही जात का व्यवसाय? न्हावी ही जात का व्यवसाय? व्यवसाय. फक्त त्या भिंती टाईट झाल्या म्हणून त्या व्यवसायाला जात असं म्हणायला लागले. भिंती जेव्हा टाईट नव्हत्या तेव्हा त्याला व्यवसायच म्हणलं जात असे. लक्षात घ्या. आणि जन्मापासून जेव्हा चिटकायला लागली म्हणून त्याला जात असा शब्द आला. 1947 सालानंतर संविधान या देशात आले. आता जात निर्मूलन करायचं, याचा अर्थ व्यवसाय बदलायचा, हा पहिला टप्पा. मला सोनवणे त्यांची जात माहिती नाही, पण आता त्या जर डॉक्टरीन बाई असतील तर डॉक्टर संघटनेच्या त्या अध्यक्ष होऊ शकतात. पण ज्या जातीत जन्मल्या त्याचा अध्यक्ष होता येत नाही. बरं ताई, मी डॉक्टर अमुक या जातीच्या सगळं काही बोलता काय? पांडव, तुम्ही जिथे जन्मले त्या जातीचे तुम्ही प्रमुख होऊ शकत नाही. तुम्ही इंजिनियर्स आहात, इंजिनिअरिंग असोसिएशनचे तुम्ही प्रमुख असू शकता. आणि दुसरा टप्पा असा, आमच्याकडे पौरोहित्य म्हणजे भट भिक्षू जे काम करतात ते कुणालाही करता यावेत. बापरे, असं कसं बोलायला लागले? हे तर भलतच झालं. नाही नाही, मी बोलत नाही, वेद बोलतात, वेद. सौभाग्य आमचं इतकंच आहे की माझ्या देशातल्या सगळ्या जातींचा म्हणजे सगळ्या व्यावसायिकांचा इथला देश धर्मग्रंथ रचण्यामध्ये मोठा वाटा राहिलेला आहे. मला जे संदर्भ मिळाले ते समोर ठेवतो. चुकीचे असतील तर नंतर तुम्ही खोडून काढू शकता. मंडळी, महर्षी वेद व्यास मगापासून व्यासपीठ असं 3दा म्हणताय. त्यांची आई कोळी नाही, बाप पाराशर हीन कुळातला आहे आणि पाराशराचा आजा वसिष्ठ हा वेश्यापुत्र आहे. त्यांनी वेद रचले. वेद कुणाचे ताई? आम्हा सगळ्यांची. कारण त्याच्यात 15 महिला आहेत. त्याच्यात एक लोपामुद्रा नावाची मातंग समाजातली महिला आहे, जिचे मिस्टर अगस्ती आहेत. अगस्ती आणि लोपामुद्रा आजचा मातंग समाज हे आपले महापुरुष मानतो. अथर्व वेदामध्ये मातंग ऋषींचं वर्णन आहे. मातंग ऋषींचं मंदिर मी पाहून आलोय साक्षात. कर्नाटकाच्या दक्षिणेला आहे, हंपी जवळ आहे, जाऊन या. चला, जरा आणखीन जास्त वेळ घेत नाही पण सगळ्यात शेवटाकडे येतो. आमची भगवद्गीता सांगितली गवळ्यानं, ऐकली क्षत्रियानं, लिहिली व्यासानी, तीही मैदानात. गीता कुणाची? गवळ्याची, क्षत्रियाची का त्या व्यासाची? गीता आमची.
लक्षात येत आहे? म्हणून इथल्या सगळ्या धर्मग्रंथ, धर्मरचना, श्लोक सगळीकडे आम्हा सगळ्यांचा वाटा आहे. म्हणून हा सगळा धर्म, हिंदू धर्म आमचा आहे. आणि मग हे हिंदू हे प्रकरण काय आहे त्याच्यासाठी फक्त एका पुस्तकाचा संदर्भ देतो. हिंदू नाम की प्राचीन और विशेषताएं, एक छोटस पुस्तक आहे, स्वामी विज्ञानानंद नावाने लिहिलेलं आहे. त्याचा थोडक्यात परिचय करून देतो. सच ह होतं इतकंच आहे. आम्ही कुणाकडूनही घेतलं नाही, आम्हाला कोणी तसं म्हणलेलं नाही, परदेशी माणसानं म्हणलेलं नाही. आपल्याकडे हप्ता असा शब्द आहे का नाही काका? त्याला सप्ता म्हणतात की नाही? अखंड हरिनाम सप्ताह आणि पोलिसाचा हप्ता, बरोबर आहे ना? सप्ता आणि हप्ता याच्यात इतकाच फरक आहे, पण ते स आणि ह एकच आहे. सिंधू हिंदू एकच आहे. जो हीन दूर करतो तो हिंदू आहे. लक्षात घ्या, ही त्याची व्याख्या आहे. तुम्ही जर आसाममध्ये गेलात, सेवन सिस्टर्स ऑफ आवर स्टेट, त्या तिथे मध्ये ते मूळ नाव अहोम अहोम असं आहे. आपण महाराष्ट्रीयन मंडळी त्याला आसाम म्हणतो. असं मला प्रत्येक प्रांतात सच ह सापडलंय, पण त्याच्यात वेळ घालवणार नाही. मला इतकंच म्हणायचंय, हिंदू नाव जुनं आहे आणि तशा अर्थानं महात्मा ज्योतिबा फुल्यांचं एक चरित्र मला या देशात लिहिलेलं, सत्यशोधकी मंडळींनी लिहिलेलं, सत्यशोधकी मंडळींचे जनरल सेक्रेटरी पंढरनाथ पाटील यांनी लिहिलेलं सापडलं परवा बाजारात. खूप वर्ष मी शोध घेत होतो, अचानक सापडलं. त्यातला काही भाग फक्त कानावर घालतो. पंढरीनाथ पाटील सत्यशोधकांचे त्यावेळेचे जनरल सेक्रेटरी आहेत. हे 1927चं आहे, 100 वर्षापूर्वीचं चरित्र आहे. त्यातला संदर्भ दाखवतो. आपण मुळातून केव्हा तरी वाचा. हिंदू राष्ट्र लुळे बनून हिंदू धर्माचा ऱ्हास होत आहे, ही गोष्ट ज्योतिरावांच्या नजरेस चांगली येऊन चुकली. पुढचं वाक्य वाचतो. हिंदू धर्मास जर जिवंत ठेवायचे व हिंदू राष्ट्रास जर स्वतंत्र करावयाचे तर देशातील 1/3 लोकसंख्येत गणल्या जाणाऱ्या अस्पृश्य समाजात विद्यार्जनाची वाढ ही केलीच पाहिजे असा त्यांनी पक्का निश्चय केला. आणि मग 1851 साली पुणे मुक्कामी नाना पेठेत एकदाची अस्पृश्यांची पहिली शाळा काढली. याच्यात सगळं स्पष्ट आहे. महात्मा फुल्यांनी जे जे काम केलं ते ते हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठीच केलं, हे जरा विसरू नका. मी तुम्हाला महात्मा फुले सांगितले, आमचे बाबासाहेब आंबेडकर सांगितले, राजर्षी शाहू सांगितले, महात्मा गांधींनी एक त्यांचं स्वतःचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याला हिंद स्वराज्य असं नाव आहे. त्याचे 8 चॅप्टर्स आहेत. त्यातल्या 5 चॅप्टरची सुरुवात हिंदुस्थान या शब्दानं आहे. नवे नवे पंडित जवाहरलाल नेहरूंचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं वाक्य आहे, ही वॉज द लीडर ऑफ हिंदू फोर्सेस. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, हिंदू हे नाव आपलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे. या देशात राहणारे, पुण्यभूमी मातृभूमी मानणारे हे सगळेच्या सगळे लोक हिंदू आहेत. आणि हिंदू राष्ट्र नवीन निर्माण करायचं नाही, संघाला देखील नाही. आहे हिंदू राष्ट्र तेच फक्त मजबूत करायचे, समरस करायचे, शोषणमुक्त करायचे, सशक्त करायचे. नवीन उद्योग नाही करायचं काही. आम्हाला शिंग फुटले असं समजू नका. छत्रपती शिवाजी महाराज ते पंडित जवाहरलाल नेहरू सगळ्यांच्या डोक्यात हे आहे. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वेगळेपण कोणतं तेवढं सांगतो. त्यानं हे संघटन कसं करायचं त्याचं टेक्निक दिलं, बाकी काही केलं नाही. मग काय करा, भगवा झेंडा लावा, म्हणा गीत, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. गाणी म्हणा, संभाजी महाराजांच्या गोष्टी सांगा, राजाराम महाराजांची सुटका सांगा, फुले शाहू आंबेडकर सांगा, सेवा वस्तीमध्ये जा, सगळ्यांना बोलवा. हे टेक्निक दिलं एवढंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आधिक्य आहे.
ते बाकीच्या कोणी त्याच्या करायसाठी आयुष्य दिलं नाही. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी ठरवलं एवढं करण्यासाठीच आयुष्य देऊन टाकायचं. म्हणून डॉक्टर असणारा, MBBS असणारा मनुष्य त्यावेळेला संपूर्ण मध्य प्रांतात त्यांच्यासारखी फक्त 75 माणसं होती. आज एकट्या सटाण्यात 7,500 आहेत की नाही? सॉरी नाही, असतील कमी असतील, ठीक आहे, आहेत ना. संपूर्ण मध्य प्रांतात 75 होते. असा डॉक्टर पैलवान त्याने ठरवलं संपूर्ण हिंदू समाज हेच माझं घर. आणि म्हणून मग व्यष्टीपासून मग समष्टी समाज येतो, मग सृष्टी येते. या इथल्या पर्वत सरिता, सूर्य चंद्र अंबर वारा, ऋतू वसंत प्रिय माझा इथला, प्रिय इथल्या पाऊस धारा, फुलबाग फुले शेजारी, गंध गंध माझा आहे, भारतीय जनसिंधूतील हिंदू हिंदू माझा आहे, हिंदू हिंदू माझा आहे. याची अनुभूती प्रत्येक हिंदूला द्यावी लागेल, तोंडानं म्हणून चालणार नाही. आणि म्हणून कधीतरी एकदा, मी गेली 42 वर्ष हा प्रयोग करतो आहे लग्न झाल्यापासून, दरवर्षी एका सणाला या सेवावस्थेतलं कुटुंब घरी आणतो, त्याची पूजा करतो. कारण पूजा करायचं काय कारण आहे? जेवायला बोलवा की नुसतं नाही. गेली 1000 वर्ष आमचं चुकलंय मंडळी, चुकलंय. आम्ही काहीतरी विचित्र वागलोय, चांगलं नाही असं. आम्हाला संत नामदेवाने सांगितलं ना, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. या कळी काळावर मात करू एवढं प्रेम आम्हाला या सगळ्यांवर करायचं. तीर्थ, माता, पिता, बंधू, भगिनी, समाज या सगळ्यांना जवळ आणायचंय. हे जर सिद्ध झालं तर मग ते हिंदू राष्ट्र आहे. म्हणून सगळ्यांना एकत्रित आज करण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. माझ्या या हिंदू राष्ट्राचे 2 गुणधर्म सांगून थांबणार आहे. आधुनिक काळात इथे काही तरुण बसले असतील कॉलेजमध्ये जाणारे, ते म्हणतील सारखं जुनं काय सांगता, नवीन काहीतरी बोला ना. हा सांगतो, कळलं तर बरं, जुनी मंडळी विसरून जा, समजलं तर फार छान. एक सूत्र आहे, यातली प्रत्येक गोष्ट ही शक्ती रूप आहे. आम्ही दगडाची पूजा करत, प्रत्येक गोष्ट शक्ती रूप आहे. कशासाठी? E=mc² असं सूत्र आहे, आईन्स्टाईनने दिलंय. जीवशास्त्रज्ञ होता. एनर्जी इज मास इंटू c². c म्हणजे प्रकाशाची गती, प्रकाशाच्या गतीचा स्क्वेअर केला आणि त्याला त्याच्या मासनं गुणलं की एनर्जी निर्माण होते. इतकं आमच्या जडामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. बंदुकीची गोळी फेकली तर लागते, नुसतं चिटकिवली तर लागत काहीच होत नाही. मी अनेक वेळेला बंदुकीची गोळी अशा अंगाला चिटकून पाहिली, काय होतंय ते. तुम्ही चिटकून बघा काय होतंय का ते. काय होईल? नुसती चिटकिवली, काय होत नाही. फेकली, इट इज कन्व्हर्टेड इंटू एनर्जी, मग भोग पाडते. आम्हाला माहिती आहे ते. आणि आम्ही तेच सांगितलं, सगळीकडे तर तो परब्रह्म परमात्माच आहे ना, ते शक्तिरूपच आहे ना. जर 12 ज्योतिर्लिंग या देशात असतील तर 51 शक्तिपीठ सुद्धा या देशात आहेत महिलांचे. आमचा कोणताही देव निशस्त्र नाही बरं, हातात हत्यार आहेतच. म्हणून एका बाजूला आम्ही प्रेम करणार हे बरोबर आहे, पण दुष्टांचा नाश करणार हेही बरोबर आहे. गेली हजारो लक्षावधी वर्ष आम्ही हे काम करत आलेलो आहोत. आणि म्हणून जर असा कोणी राक्षस आमच्या जीवावर उठणार असेल तर इथं 12 ज्योतिर्लिंग शिवशंकर आहे आणि त्याचबरोबर 51 शक्तिपीठ आहेत, हे कोणी विसरू नये. संकट दारात येऊन पोचलेलं आहे. इथून हाकेच्या अंतरावर संकट आलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. कोणत्याही दिशेला जा, संकट तिथे येऊन थांबलंय, जे 1947 ला होतं. जर अजूनही आम्हाला कळत नसेल, मरा, दुसरं काय. मग बोंबलू नका.
एकटं काय करू, अशी सभा भरली होती. विराट नव्हती, त्याच्यात 5,000 माणसं होते. सभा संपली. संपायच्या आधी लोक पळायला लागले. पळताना डॉक्टर हेडगेवारांनी एकाचा मनगट पकडलं. पळायला काय झालं? ते म्हणले गोरा आलंय, गोरा आलाय, गोरा आलाय, गोरा आलाय. ते म्हणले गोरा म्हणजे काय? सगळ्यांची कल्पना अशी की एक इंग्रज अधिकारी कुणीतरी इथे आलेला आहे आणि तो माणसांना मारतोय म्हणून सगळेजण पळतायत. 5,000 लोक पळतायत. हे बोलत बोलत गोरा आलाय, गोरा आलाय. आलेला एक, पळणारे 5,000. हेडगेवार त्यांना विचारतात, तू का पळायला लागला? त्याचं उत्तर आहे, मी एकटा आहे, मी काय करू? असे 5,000 लोक म्हणतायत, मी एकटा आहे, मी काय करू? मला असं वाटतं यानंतर या 200 मंडळींच्या पैकी कधीही कोणी म्हणणार नाही मी एकटा आहे. तो दरवेळेला सांगेन मी एकटा नाही, 200. तुम्ही काय समजलात? तर हे संकट टळण्याची शक्यता आहे. नाहीतर गुरावर येऊन बसलंय, हातीच्या अंतावर आहे. जे तिकडं घडलंय ते सटाण्यात होणारच नाही, याची शक्यता काही नाही. सावधान. बांगलादेशात आमची माणसं उभ्याला जाळली जातात. तथाकथित नीतिनियमांच्या आधाराने आम्हाला काही करता येत नाही. आणि तरी देखील त्यांच्या आमच्यावर आक्षेप आहे. एकही आमच्या माणसाला त्रास झाला तर आम्ही तुमच्या देशात घुसून तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओज आहेत. केवढी हिंमत! का? अत्यंतिक दुष्ट, अत्यंतिक अवैज्ञानिक, अत्यंतिक विकृत असणारी माणसं सुद्धा आम्हाला धमक्या देतात. सुसंस्कृत समाजाला धमक्या देतात. अपेक्षा करू का? आमच्या जोशीबांनी सांगितलेल्या जेवढ्या काही शाखा असतील त्या शाखेवर सगळे नवीन तरुण, म्हातारे, अमुक तमुक सगळी माणसं उद्यापासून गाठ्या फिरवायला जातील. अपेक्षा करायची का? निदान घरात तर ठेवा. गंमतच सांगतो, हेडगेवारांच्या काळातलीच सांगतो. सभा अशीच बसली, बैठक बसलेली होती छोटीशी बैठक वजा सभा. अचानक गलका उठला. साप आला, साप आला, साप आला, साप आला, साप आला, साप घुसला, साप घुसला, साप घुसला. बायका ओरडायला लागल्या उठून, पुरुषाला बोलवा, पुरुषाला बोलवा, पुरुषाला बोलवा. पुरुषही उठले, तेही तसंच म्हणायला लागले, पुरुषाला बोलवा, पुरुषाला बोलवा, पुरुषाला बोलवा. याला म्हणायचं आत्मविस्मृती. 2-4 खेटरात ते सापाचं बिल्लू मेलं असतं. सापाचं मिल्लू मारायसाठी आम्ही सगळे जरा शांतपणाने विचार करू 2-4 खेटर त्याच्यावर बसले असते तर मरत होतं ते. पण सापाची पिल्ल पाळायची आमची सवय आहे. दरवेळेला पुन्हा प्रश्न विचारायचा, साप कुठे आहे? माझ्यावर तर प्रेम करतो, माझा मित्र आहे. मला खरंच कानाखाली लावून द्यावं वाटतं, पण ते मारता येत नाही कारण आपलंच आहे. समजून सांगण्या व्यतिरिक्त काही करता येत नाही. काश्मीर फाईल पाहिला नाही, केरळ फाईल पाहिला नाही. हा, हे खरं आहे की त्यांच्यासाठी हिंदू संघटन चाललेलं नाही. हिंदू संघटन चाललंय त्या शेवटच्या मुद्द्याकडे वळतो आणि थांबतो. आम्हाला परमवैभवाला जायचंय. माझा शेवटचा मुद्दा, या देशातल्या शेवटच्या माणसाला, रांगेतल्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्कार प्रचंड प्रमाणात मिळाले पाहिजेत. आम्ही दरिद्री नाही. इस्रायल मध्ये गेलो होतो, तिथे एक तलाव आहे मोठा, ग्रेट सी असं त्याला नाव आहे वेगळं. मी त्याला म्हणलं याच्यात किती पाणी, आकडा सांगत नाही आता, पण त्या भाषेतच सांगायचं झालं तर 500 मिलियन मीटर क्यूब्स इतकं त्याची घनता आहे. ते मिलियन मीटर क्यूब सोडून द्या. मी इंजिनियर असल्यामुळे मला थोडंसं लक्षात येईल, आपल्यापैकी जे इंजिनियर मंडळी असतील त्यांना कळेल, पण सोडून द्या. 500 हा आकडा जर का त्यांनी जेव्हा मला 500चा तो आकडा सांगितला तेव्हा मी त्याला म्हटलं असे 6 तुमचे ते मोठे समुद्र माझ्या एकट्या जायकवाडीत पसतात. आणि अशा माझ्याकडे जायकवाड्या किती? फक्त 1500. त्यांच्याकडं एक समुद्र आहे. किती मोठा? एकट्या जायकवाडीत 5-6 बसतात एवढे. असे माझ्याकडे जायकवाड्या किती? 1500.
काय करायचं? आवर कल्चर ॲग्रिकल्चर विसरू नका. आवर कल्चर ॲग्रिकल्चर. मी हिमाचल प्रदेशात गेलो होतो. तिथे दर 10 फुटावर अक्रोडाचं झाड आहे. आपल्या इकडे कल्पना अशी करा, सटाण्यामध्ये प्रत्येक गल्लीत सगळ्या रस्त्याला फळांची झाडं का नाहीत याचं चिंतन सुरू करा, बघूया. चिंचा, आंबा, आवळे येऊ शकतात की नाही? का नाही लावायचे? बगडे यांचं म्हणणं असं आहे, पांडव तोडतील. बरोबर आहे, आम्ही लावू हो, पण पांडव द्वाड आहे ना, जाता जाता उगाच त्याला लाट मारते. करायचं हा काय प्रकार आहे? त्यानं पाणी घातलं, तू का नाही पाणी घालत? त्यानं कुंपण घातलं, तू का नाही कुंपण घालत? येतील की नाही झाडं? कल्पना करा, या सटाणा शहरामध्ये सगळ्या फळांची झाडं. एक फळ विकत घ्यायची गरज नाही, एवढी माझ्या सटाणा शहराची ताकद आहे. तालुक्याची त्याच्यापेक्षा प्रचंड आहे. आवर कल्चर ॲग्रिकल्चर, काही करावं लागत नाही. तुम्ही म्हणाल हे आम्हाला तुम्ही का सांगताय? याचं कारण सांगतो मंडळी. सगळ्या मिळून इस्रायलमध्ये वस्तू म्हणजे वनस्पती 2500 खाण्यासारख्या. माझ्या महाराष्ट्रात फक्त 2 लाख. लागवडीला एक जमीन लंडन, इंग्लंड यादीतच नाही. जर्मनी, जपान, इटली 3%, बलाढ्य अमेरिका 8%, बलाढ्य चीन 20%. कृषीला एक जमीन, कृषी लागवडला एक जमीन. दरिद्री भारत 22%. एक वाक्य मी सांगतो तेवढं विसरू नका. आम्ही श्रीमंत देशाचे दरिद्री नागरिक आहोत. हिंदू राष्ट्र कशाला पाहिजे? सगळ्या रस्त्याला, कुठल्याही रस्त्याला जर फळाचं झाड लावलं ना तर कुणीही हात लावणार नाही, फळं आल्याशिवाय तोडणार नाही, आणि ज्यावेळेला फळं येतील सगळे मिळून खाऊ, सगळे मिळून खाऊ. एकट्या महाराष्ट्रात 2.5 लाख. हे साधू संतांचं व्यासपीठ आहे म्हणून थोडीशी गंमत म्हणून सांगतो. मी हिमालयात गेलो होतो. तिथे दर 15 वेळेला फळ बदलतं. तिथली काही फळं लिची, लुची ज्याला म्हणतात ना, त्या शेंगाच्या टरफालासारखं निघतं ते, तसं फळ मी किलोभर इकडे आणलं. आमच्या एका मित्राला दाखवलं. बगडे ज्याला म्हणाला, बगड्याजी फळ आहे. ते म्हणजे काय आहे? म्हणजे हे लिची म्हणला जातात बुवा तिकडे. तरी ती चव घेतली, टाणकन उडी मारली, खूप छान. पण त्यांचं पुढचं वाक्य मोठं मजेशीर आहे. ते म्हटले, आता कळलं संत लोक हिमालयात कपडं तिथे विरोध सोडवली. मी एवढंच सांगतो आहे, हिमालयातून रामेश्वरापर्यंत प्रचंड फळ, फळाफळ, भाज्या, अमुक तमुक इतकं जगात कुठेही नाही, कुठेही नाही. विचारा, ठाण्यानं तोळा विकत हिंग घेतलाय गंगेच्या किनाऱ्यावर. मला 5-6 तास पाहिजेत ही सगळी संपत्ती वर्णन करायला. मंडळी, स्वामी विवेकानंद परदेशात जाऊन एवढं शिकून आले की तिथली माणसं 5, 50, 10, 500 संघटित येतात, टीम वर्क करतात आणि मग कामाला लागतात. म्हणून त्यांनी 1897ला रामकृष्ण मठ आणि मिशन स्थापना केली. आम्ही त्याची सवय केली पाहिजे. शेवटचं सूत्र त्याचं मात्र आहे संघटनेचं, तेवढं विसरू नका. कितीही मोठा असला तरी अपरिहार्य नाही, इनविटेबल नाही, आणि कितीही लहान असला तरी टाकाऊ नाही. प्रत्येकाचा उपयोग आहे, प्रत्येकाचा उपयोग आहे. योजकस्तत्र दुर्लभः अमंत्राक्षरो नास्ति, नास्ति मूलमनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. म्हणून ह्या योजकाकडे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच इथल्या तथाकथित अडाणी मागास मंडळींच्या मधून तथाकथित तसं म्हणता येत नाही, पण लोक म्हणतात म्हणून त्यांच्यातून एवढं मोठं राष्ट्र उभं केलं. 5 पातशाह्या आणि एक दिल्लीची आदिलशाही, दिल्लीच्या शाही आणि पकडच्या 5 पातशाह्या सगळ्याच्या सगळ्या पालथ्या घातल्या, त्यांच्या उरावर आपलं स्वराज्य उभं केलं. आणि हे मी म्हणत नाही, औरंगजेब म्हणतो. मी असताना त्याला कसं काय राज्य दिलं, सिंहासन दिलंस. वाचा औरंगजेबाचे शब्द. आणि म्हणून आपला हेतू मुख्य आहे की हे इथं आले असते तरी नसते तरी, ते ह्या जगात असते तरी नसते तरी, या जगात ख्रिश्चन आणि मुसलमान असले काय नसले काय आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला त्याची अडचण नाही. तुम्ही तुमच्या देवाविषयी 1 नाही तर 2, तुमच्याकडे देव आहेतच किती, आमच्याकडे 35 कोटी आहेत. घ्या, तू तुझ्या काही एका देवाचं सांगायला लागला, आम्हाला अडचण नाही. तुझा 1 पत्रा ठेवून देतो, तुझा 1 दगड ठेवून देतो. 2-4 थेंब जसे दत्ताला तसे तुला 2-4 थेंब. काय फरक पडायला लागला?
आम्हाला देवांची अडचण नाही, आमची तुम्हाला अडचण आहे हे आमच्या लक्षात आलंय. आणि हे आमच्या हिंदू समाजाच्या लक्षात येत आहे का? महत्वाचा प्रश्न आहे. आम्हाला तुमची अडचण नाही, या बसा गिळा मरा, पण आम्हालाच मारू नका ना. तुम्हाला आमची अडचण आहे हे दुःख लक्षात घ्या. म्हणून हे संकट बाजू झालंच पाहिजे. पण त्याचबरोबर हे असले नसले तरी आपल्याला हे राष्ट्र बळकट करायचंय. खायचं प्यायचं सुखी संपन्न राहायचं, यज्ञ करायचे, होम हवन करायचे, जेवढी ताकद आहे तेवढं कमवायचं, जेवढं इच्छा आहे तेवढं उपभोगायचं. आणि सगळ्यात शेवटी सगळं जे उरलं सुरलं आहे ते सगळंच्या सगळं जगाला दान करून टाकायचं. म्हणून दान विधी केलं की आमच्या ते कुठलं तुमचं सांगतील विविध प्रकारची स्त्रवण हार्मोन्स आमच्याकडे येतात, अक्षरात स्त्रवतात आणि आम्हाला आनंद मिळतो. असा दान धर्म करायचा का? उपनिषद सांगतात ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुंजिथाः मा गृधः कस्य स्विद्धनं मा गृधः कस्य स्विद्धनं. पण त्याच्यासाठी आमच्या सगळ्या साधू संतांनी आम्हाला हे मार्गदर्शन करावं. खरा साधू कोण? दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. जे कारंजले